कार्यकर्त्यांच्या बैठकीला या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित असणारे खासदार महोदय, जिल्हाध्यक्ष आदरणीय ताई, तिन्ही उमेदवार आणि तरुण तडफदार आपलं नेतृत्व वीरेंद्र भाऊ आणि परीक्षित हे बाप पेटेने तर भाऊ वाटतात. एवढी ऊर्जा वीरेंद्र भाऊंमध्ये आहे. निवडणुका आल्यानंतर त्याला सामोरं जात असतानाची जिद्द ही वाखाणण्यासारखी आहे आणि पक्षातही काम करताना कुठलाही कंटाळा नाही, तत्परता आहे. सण आल्यावर जसा माणूस वागतो तसा वीरेंद्र भाऊ जे आहे त्यांनी सनसन काम करणारे एक नेतृत्व काँग्रेस पक्षात आहे. याबद्दल मी आनंद आणि अभिमान व्यक्त करतो. काळ हा अत्यंत वाईट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी भ्रष्टाचाराला, दंडेलशाहीला कंटाळून त्यांच्या भावकीतली बाई पाणी भरायला गेली. मुघल आले, हात धरून घेऊन चालले गेले. पुण्यात नागराला गाढव जुंपला आणि जमीन नांगरली. या सर्व गोष्टींनी त्रस्त होऊन शिवाजी महाराजांनी पक्ष बदलला नाही. ते निजामाकडे गेले नाही, ते मुघलांकडे गेले नाही. शिवाजी महाराजांनी वैतागून काही डोंगरात, दऱ्यात, पहाडात चालले गेले नाही. शिवाजी महाराजांनी बोटं मोडत नुसते बसले नाही, तर शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न बघितलं आणि महादेवाच्या पिंडीवर जाऊन करंगळी कापली आणि हर हर महादेव म्हणत असताना अद्वैत नावाचा जो सिद्धांत आहे की हे समानता, अद्वैतचा जो विषय आहे, जो गौतम बुद्धांचा, महावीराचा, बसवेश्वरांचा, वारकरी संप्रदायाचा, चक्रधर स्वामींचा, शिवशाहू फुले आंबेडकरांचा, महात्मा गांधींचा जो विचार आहे हा समता, बंधुता, सामाजिक न्यायाचा विषय आहे. तर भाजपचा जो विषय आहे हा भाजपचा विषय आमच्याजवळ सगळं असलं पाहिजे. धर्मसत्ता, राजसत्ता सर्व आमच्या खिशात असली पाहिजे हा विचार आहे. आणि या अद्वैतच्या सिद्धांताच्या अनुषंगानं हर हर महादेवचा नारा शिवाजी महाराजांनी केवढी मोठी क्रांती केली ती आपण बघितली. त्याच्या काही वर्षानंतर आपल्या देशात इंग्रज आले. इंग्रजांनी रेल, मेल, जेल याचा त्रिवेणी संगम घातला. खाकी कपड्यातला माणूस आला, खाकी कपड्याची मोठी पॅन्ट घातलेला पोलीस उभा केला, फुल पॅन्टवाला चिपसाहेब उभा केला आणि तीच खाकी पॅन्ट कुठेतरी 1925ला ही RSSने स्वीकारली आणि इंग्रजांचे आम्ही चट्टेबत्ते आहे त्यांनी सिद्ध केलं. मात्र हातात दंडा घेऊन पोलीस उभा राहायला लागला. जनरल डायर हा अमृतसरच्या जलियनवाला बागमध्ये फायरची घोषणा देतो, आदेश देतो. लोक मारून टाकल्या गेले आणि माणसाने माणसासारखं न वागता त्याचा पाठीचा कणा हा वाखवला गेला. राष्ट्रीय स्वयंसेवक लाचारी शिकवत होता आणि या सर्वातून काँग्रेस नावाचं एक रसायन पुढे आलं आणि काँग्रेसने जनसामान्यांचा लढा पुकारून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. हे आपल्याला सांगण्याची गरज काय आज 2025ला का सांगावं लागतंय? तर पुन्हा एकदा आपला देश जो आहे हा गुलाम करण्याची प्रक्रिया सुरू झाली. बोलू आम्ही गाडीत येताना यशोमती ताई या संघर्षशील व्यक्तिमत्व, त्यांचा एक स्वाभाविक प्रश्न होता, तो आज त्यांचाच प्रश्न नाही तर हा सर्वांचाच भारतीयांनाच प्रश्न पडला आहे की आता कसं व्हावं, आता हे काय चाललंय आणि या काय चाललंय हे सांगत असताना याचा शेवट आपल्याला कसा केला पाहिजे आणि काय होईल याचं एक चिंतन होतं. आज पोरगं शाळेत गेलं, शिकलं, ग्रॅज्युएट झालं, रोजगाराचा, नोकरीचा पत्ता नाही. शेतात सोनं पिकवलं, घाम गाळला, पीक आलं, ते पीक बाजारात घेऊन गेलं तर शेतमालाला भाव नाही. भाऊ भावाला भाऊ म्हणत नाही. शेजाऱ्याचा शेजाऱ्यावर विश्वास नाही. तरुण पोट्टे नोकरीच्या ऐवजी आता व्यसनाच्या नादी हे कुठेतरी जास्त लागले
फसवणूक करणारे जशी पोरं पकडणारी गँग आली होती तशी आता पक्ष फोडणारी गँग येऊन गेली. त्या गँग नंतर आता घरातून पोरगं गेल्यानंतर आता बापाच्या आणि मायबापाच्या डोक्याला ताप आहे की आता संध्याकाळी वापस येतं का काही भानगड करून की आता घरी वापस येतं. तर ज्या मुलांनी बरोबरीचा झाला, पोराची चप्पल बापाची चप्पल पोराच्या पायात आली की आता समाधान आणि आता आपण कष्ट केलं, कष्टाचं फलित झालं असा म्हणणारा जो भारताचा तुमचा माझा समाज होता, आता पोरगं मोठं झाल्यावर डोक्याला ताप झाला अशी एक परिस्थिती निर्माण झाली. हे समाज नाही बदलला, हे आपोआप नाही झालं. या सर्वांच्या मुळाशी कोण आहे तर भारतीय जनता पक्षाचा जो विषारी आणि विखारी प्रचार जो आहे तो या सर्व गोष्टींच्या मुळाशी आहे. काँग्रेसची सत्ता जेव्हा होती तेव्हा काँग्रेस नाही म्हणून म्हणत नाही. विरोधी मागच्या निवडणुका आता ज्या झाल्या 2024च्या त्याची मतमोजणी होत असताना दुपारी 12-12:30ला कौल महाराष्ट्रातले स्पष्ट झाले. माझा मुलगा आमची बापदादाची जी जमीन आहे वडिलोपार्जित ती करतो आणि तू बाहेर आल्यावर मला म्हणे बाबा महाराष्ट्रातल्या किती सीटावर कोण येऊ राहिलं, सत्ता कोणाची येते. मी त्याला म्हटलं की गड्या हे भाजपची सत्ता बसायच्या मागे म्हणजे किती जागा आल्या तर म्हटलं एकूण त्याच्या 225-250च्या दरम्यान मधला आता एक्झिट पोल सांगू राहिला. तो म्हणजे एकूण किती जागा आहे म्हटलं 288. तो म्हणे बापरे 288 तो 250. म्हटलं हो गड्या 100-200 लोक होते त्यांना सगळ्यांना म्हणा अरे ते सोयाबीन विकून टाका तर सोयाबीनला की काही भाव वाढत नाही. जर भारतीय जनता पक्षाची सीट निवडून येते म्हटल्यावर 2 वर्षातून थांबून ठेवलेलं सोयाबीन जर एका शेतकऱ्याला पोरगा जर विकून टाका म्हणतो आणि त्याचा विकून टाकण्याचा कार्यकारण भाव काय सांगतो की भाजप आली म्हणजे शेतमालाला भाव मिळणार नाही. इतकं साधं सोपं गणित हे आपल्या लक्षात येत नाहीये. नोकरीला पोलीस लागत होते तेही लागत नाही, कुठेच काही लागत इंजिनियर नाही. पहिले विदेशात शिकायला जायचे, विदेशात नोकरी लागायची. हे सर्व बंद झालं आहे आणि या सर्व बंद झाल्याचा कारणीभूत जर काय असेल तर भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणं कारणीभूत आहे. 8,000पर्यंत 9,000पर्यंत गेलेलं सोयाबीन आता किती बी गुळल्या मारल्या काही गेलं तर 4,000च्या वर यंगायला काही ते तयार नाही. कापूस जो आहे तो कापूस हा आपला शेतातून कापूस आता बोंड फुलं गेली, बोंड उमलायला लागली आणि नरेंद्र मोदींनी कच्चा कापूस जो आहे तो आयात करण्याचं धोरण स्वीकारलं. पहिले 1.5 महिन्यासाठी स्वीकारलं, आता डिसेंबर महिन्यापर्यंत स्वीकारलं. आपल्या शेतमालाला भाव, आपल्या कापसाला भाव हा 10,000 11,000 आला असता, मात्र आयात केलेल्या कापसामुळे आता तोही 6,000मध्ये खेळत आहे. सोयाबीनची तीच परिस्थिती, तुरीची तीच परिस्थिती, सगळी हे सर्व जे चाललं आहे हा टीकेचा भाग नाही, वस्तुस्थितीचा भाग आहे. आणि हे भारतीय जनता पक्ष याच्या मागचं कट कारस्थानी आहे, गुन्हेगारी वाढण्याच्या अनुषंगाने आहे. सगळ्यांना आठवत असेल की पालघर नावाचा एक महाराष्ट्रातला कोपऱ्यावरचा जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये साधू जे लोक होते त्यांना गाडी थांबवून त्यांना मारलं, त्यांना मारून टाकलं. आणि त्यांना मारून टाकल्यावर महाराष्ट्रात एक जातीय स्वरूप त्याला देण्याचा प्रयत्न केला. त्यातला जो मुख्य आरोपी आहे ह्या मुख्य आरोपीला 5 दिवसापूर्वी भाजपमध्ये घेतलं आणि त्याला नगराध्यक्षपदाचं त्याला उमेदवार त्यांनी बनवलं. महाराष्ट्र म्हणजे माय तुळजाभवानी आई तुळजाभवानी आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत आणि त्या ठिकाणी आपण सगळे श्रद्धेने जातो. भारतीय जनता पक्षाने काय केलं तर ड्रग्जचं रॅकेट चालवणारा जो पुण्यात आणि नाशिक आणि मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये जो ड्रग्जचं रॅकेट चालवतो त्या ड्रग्जचं रॅकेट चालवणाऱ्या माणसाला पक्षात घेतलं आणि त्याला तुळजापूरचं नगराध्यक्षपदाचं उमेदवार केलं. तात्पर्य काय की जे गुंड आहेत, जे 2 नंबरचे धंदेवाले आहेत, या सर्वांना भारतीय जनता पक्षाचा लोकप्रतिनिधी बनवत चालले. त्यामुळे मटक्यावाले, वर्लीवाले, जुगारवाले, कोयत्या गँगवाले, आका खोक्या हे सर्व जे आहेत हे आता लोकप्रतिनिधी होण्याची प्रक्रिया या निवडणुकीपासूनही सुरू झालेली आहे. देशाच्या पंतप्रधानाचं आपलं काही काम पडत नाही, आपलं त्याच्यावरून काही गुतत नाही. पंतप्रधानाचा मोबाईल नंबरही आपल्याजवळ कोणाजवळ नाही, ज्या गावाला जायचंच नाही त्याचा रस्ता कशाला विचारायचा म्हणून त्याच्याशी काही देणं घेणं नाही. महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत त्या मुख्यमंत्र्याचा काही व्हॉट्सअप नंबर तोही आपल्याजवळ काही नसतो. मुख्यमंत्र्याशी काही कामही आपलं नसतं.
आमदार जे असतात, खासदार जे असतात, त्यांच्याशी कुठे रस्ता करायचा असला, नाली करायची असेल, शासकीय खरेदी सुरू होत नसेल, तर या कामाकरता व अशा अनुषंगिक कुठे जवायाची बदली आहे, कुठे आतेभावाची बदली आहे, कुठे चिटकून द्या, यासाठी आमदार खासदारांची ओळख लागते. आणि त्याच्या पलीकडे युवायाच्या पुढे इम्प्रेशन मारायला की बा आमचा आमदार लगीन मला गेलं की माझ्या गळ्यात हात घालते, तेवढ्या सांगण्यासाठी ओळख असली तर जरा चार नमस्कार वाढतात. ती एक आदराचा सन्मानाचा तो विषय आहे. मात्र आपल्या घरात नळ आले नाही, 8 दिवस झाले नळ आले नाही, उन्हाळा तापू राहिला, पाणी नाही, तर कोणाची आठवण येते? नगरपालिकेची, नगरसेवक. यार बाबा कुठे बाळू बंडू तात्या बाप्पा पाणी आलं नाही, नळ येतील कधी, तोही सांगतो थांबा फोन करतो. लग्न असलं तर म्हणतो 15 मिनिटं जरा जाता नळ सोड. ती सांगायसाठी तो आपल्या ओळखीचा लागतो. आपल्या पथदिवा गेला, स्ट्रीट लाईट गेला, त्याच्यासाठी तो आपल्याला लागतो. नाली तुंबली त्याच्यासाठी तो लागतो. डुक्कर मिळालं, कुत्रं मिळालं, गधं मिळालं, वास यायला लागला तर त्याच्यासाठी तो आपल्याला लागतो. एवढंच नाही तर घरात कोणी आजारी असलं, त्याचा अपंगाचा सर्टिफिकेट काढायचं, त्याच्यासाठी तो लागतो. दवाखान्यासाठी तो लागतो. पोराचे वाद झाले, मोटरसायकलचा धक्का लागला, मोडायसाठी तो माणूस आपल्याला लागतो. आणि मरण असो का तोरण असो, या दोन्हीमध्ये तो विवाह राहिल्याशिवाय आपल्या घरचं कार्य हे पुढे जात नाही. ही निवडणूक अशा स्वरूपाच्या कार्यकर्त्यांची ही निवडणूक असते. आणि जिथे जो समाजाचं गाडं ओढतो, जो गाव गाडं ओढतो, कदाचित किंबहुना तो दुसऱ्या पक्षाचाही असेल तर त्याचाही आपण या निमित्तानं सन्मान करू. मात्र अशा प्रकारचे लोक नगरसेवक, नगराध्यक्ष पदावर हे विराजमान झाले पाहिजे आणि ते विराजमान होत असतात. मात्र आता भारतीय जनता पक्षाने फक्त दलाल आणि पैसे खाणारे आणि गुंडागर्दी करणाऱ्या लोकांना पुढे करण्याची एक प्रक्रिया ही या निवडणुकीमध्ये पाहायला मिळते आहे. आणि जे महाराष्ट्रात होत आहे तेच तुमच्या इकडे सांगायचं. कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, स्थानिक स्वराज्य संस्था कार्यकर्त्यांची निवडणूक आहे म्हणायचं, आणि निवडणुका आल्यावर खुशाल आपल्या बायका उभ्या करायच्या, आपल्या बहिणी उभ्या करायच्या, आपले साले उभे करायचे, आपला भाऊ उभा करायचा. हा जो ट्रेंड जो स्वीकारला गेलाय याचा या निमित्तानं कुठेतरी धिक्कार असला पाहिजे. यशवंतही फोन झाला तर तुमच्या भाऊजाईला मी धन्यवाद आणि आभार म्हणून टाका. बुलढाण्यामध्ये माया बायकोला उभं करण्याची भानगड ही आणली होती, बरं झालं ती बैठली नाही, ती घरी आपली मास्तरकी करून राहिली. मात्र आमच्या बुलढाण्यात एक माजी आमदाराची पत्नी भाजपवर उभी आहे, विद्यमान आमदाराची बायको धनुष्यबाणावर उभी आहे. म्हटलं लेखा माझी बायको उभी केली तर मग 3 आमदाराचे म्हणजे आम्हीच जे आमदार राहिले लोक आम्हीच उभं राहायचं. कार्यकर्ते बघतो तुम्ही, तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. आणि हाच कित्ता जो आहे हा इथे चांदूर, दामणगाव हा तुमचा परिसर जो आहे हा शांत आहे, शेतीशी निष्ठ आहे, मोठे मोठे गावं नाही. मात्र ह्या तुमच्या गावासारख्यामध्ये आता तुमचे आमदार जे आहेत हे तर ते डोनाल्ड ट्रम्पच्या जवळचे सल्लागार पाठवण्यासारखा माणूस आहे. ते कुठून आमदार म्हणून तुम्ही निवडून दिला एवढा म्हणजे विद्वान आहे का विद्वान समजतो याच्यावर आता काही अधिक बोलण्याची गरज नाही. मात्र एवढा गावरान भागात गावरान माणूस आपला लोकप्रतिनिधी असला पाहिजे. शिष्ट जे लोक आहेत, भ्रष्ट जे लोक आहेत, असे लोक जर आपले लोकप्रतिनिधी म्हणून राहतील तर तुमच्या भागाचा विकास होईल का तुमचा भाग भकास होईल हे सांगण्याकरता पंचक पाहण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे एक आमदार आहे आणि त्याला घरच्या घर पूर्ण आमदार आहे म्हणजे कोणी कोणाला रामराम घालावा असा प्रश्न असताना आता बहिणीलाच उभं करणं म्हणजे हाही एक लोकशाहीची कुठेतरी असणारी थट्टा आहे. आणि दुसरा उमेदवार जो आहे हा तुझी निवडणूक फुकट लढण्यासाठी मी पैसे देतो म्हणून झालेला दुसरा उमेदवार आहे. आणि तिसरा उमेदवार हा पळून दिलेला आहे. या सर्व या इथल्या कारकिर्दीची तुलना ही मुघलांच्या कारकिर्दीशी, निजामशाहीच्या कारकिर्दीशी आणि इंग्रजांच्या कारकिर्दीशी ही होईल. तात्पर्य तुमचा इथलं जे स्वराज्य जे आहे, लोकशाही आहे ही गुंडाळून ठेवल्या गेलेली आहे. आणि तुम्ही सर्वजण जे काम करतात, आज काँग्रेसचे दुपट्टे गळ्यामध्ये घालून या ठिकाणी आहात. मी अतिशयोक्ती म्हणून सांगत नाही, कुठेतरी भाषणबाजी करायची म्हणून सांगत नाही. गुरुदेवाच्या विचाराने चालणारा मी कार्यकर्ता आहे. आपण आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात जसे मावळे होते त्या मावळ्यांसारखी भूमिका संघर्षाची आपण सर्वांनी स्वीकारलेली आहे. आणि महात्मा गांधींच्या नेतृत्वात जो सत्याग्रह जो सुरू होता
त्यामुळे स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्यासाठी या देशामध्ये समता, बंधुता, सामाजिक न्याय नांदावे यातला जो लढा होता, त्या लढ्यातल्या स्वातंत्र्य सैनिकांसारखे आपण सर्वजण आहात. मी तुम्हाला मावळा आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी म्हटल्यावरही तुम्ही कोणीच टाळी का वाजवली नाही हा प्रश्न मी तुम्हाला विचारणार नाही. कारण तुम्ही हा मी सांगितलेला जो दिलेला संदेश आहे हा कुठेतरी गांभीर्याने आपण समजून घेतला आहे. याच्यामध्ये मी जे बोललो ते खोटं बोललो का? आज जर आपण थांबलो तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही. आणि येणाऱ्या काळ घडवण्याकरता आणि पुन्हा स्वातंत्र्य मिळवण्याकरता आपल्याला आज लढलं पाहिजे, झगडलं पाहिजे. आणि त्याची सुरुवात ही विधानसभेत, लोकसभेत जेव्हा होईल तेव्हा होईल. सर सलामत तो पगडी 50. त्यामुळे कार्यकर्ता जगला पाहिजे. कार्यकर्त्याच्या ठिकाणी जर ठेकेदार आणून ठेवला, जर कार्यकर्त्याच्या ठिकाणी जर गुत्तेदारच्या सोबत जर गुंड आणून बसवला आणि नगराध्यक्ष नगरपालिकेमध्ये जर पत्त्याचे क्लब चालायला लागले, तिथे जर धरून आणलं त्याला, अशा झिंझाट धरून जर लोकांना आणण्याची प्रक्रिया सुरू झाली तर आपल्या समाजात पुन्हा एकदा अराजकता निर्माण होईल. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या तमाम आपल्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर ही निवडणूक स्वाभिमानाची आहे, ही निवडणूक अस्मितेची आहे आणि ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे. आणि या सर्व प्रक्रियेमध्ये आपण आत्मविश्वासाने कसं करावं, काय करावं, पैसा कमी आहे, बिहारचं असं झालं, उत्तर प्रदेशचं तसं झालं, हे असे करू राहिले, हे तसे करू राहिले, आपल्याला रडत बसण्याकरता वेळ नाही. उषक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. ही मशाल पेटवण्याकरता सर्वजण या ठिकाणी आपण आलेला आहात अशी माझी खात्री आहे. त्यामुळे इथून गेल्यावर रडायचं नाही, लढायचं. आणि ती जो लढेल तोच जिंकेल, जो लढेल तोच इतिहास घडवेल. आपण काही निवडून आल्यावर आता कसं वाटतं, गोडगोड वाटतं म्हणायला उभे नाही, रायसीन का उभा नाही रे बाप्पा म्हणायला आपण ही निवडणूक लढत नाही. ही निवडणूक आपण मुद्द्यांच्या अनुषंगाने निवडणूक लढतोय. मी तर वीरेंद्र भाऊ असंही म्हणेल की ही निवडणूक काही काँग्रेस विरुद्ध भाजपची पण आपल्याला करायची नाही किंवा नाहीच. ही निवडणूक गाववाडा चालवायची आहे. आणि या निमित्तानं भारतीय जनता पक्षांच्याही कार्यकर्त्यांना आम्हाला सांगायचं आहे की अरे ह्या पद्धतीने जर चाललं तर तुमचा आमचा विरोध होता तो होता, आपल्या बापदाद्यापासूनही विरोध आहे. तुम्ही वेगळ्या पक्षात, आम्ही वेगळ्या पक्षात, पण एकमेकांच्या सुखदुःखाला आपण धावत येत होतो. तुमचे वडील माझे वडील जे आहेत एका ताटात जेवत होते. आणि या समाजातले आपण आहोत. विचाराची लढाई म्हणून आपण वेगवेगळ्या पक्षात होतो. मात्र आता ही विचाराची लढाई पण राहिली नाही, ही आता भ्रष्टाचाराची लढाई राहिली आहे, स्वतःला शहाणं समजायची लढाई राहिली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की एवढी मोठी सत्ता तुमच्याजवळ आली आहे की आता बापाला पोरग बाप म्हणायला तयार नाही. आणि अशा परिस्थितीत या निवडणुकीमध्ये एकदा एवढा मोठा अहंकार, रावणापेक्षाही मोठा अहंकार जो भारतीय जनता पक्षाला आलेला आहे, तो अहंकार जो आहे तो कुठेतरी आता त्याचं गर्वहरण झालं पाहिजे. याकरता त्याही लोकांनी यावेळेस पंजाचा काम करावं ही त्यांनाही असणारी एक विनंती आहे. वर्गणी तुम्हाला विनंती विचित्र वाटत असेल, मात्र ही अजिबात विचित्र नाही. कारण ही आता समाज वाचवण्याची लढाई आहे. आणि समाज वाचवायच्या लढाईमध्ये जर आपण भारतीय जनता पक्षाचे लोक आपल्याला मतदान करणार आहे असं म्हणतोय आणि त्यांच्याही कार्यकर्त्यांनी काम करावी अपेक्षा आपण ठेवतोय, तर विचाराची लढाई करण्याकरता काही 4 चांगले लोक लागतील. आम्हाला संपण्याची भाषा करता करता भारतीय जनता पक्षाचं होतं की काँग्रेस मुक्त भारत करू. आणि काँग्रेस मुक्त भारत करण्याच्या नादात आता भारतीय जनता पक्षच काँग्रेस युक्त झाला. मुख्यमंत्र्यांनी भाषण करता करता जर मागे स्टेजवर वळून पाहिलं तर त्यांना भाजप दिसणार नाही, काँग्रेसच दिसेल. ही देखील एक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर आलेली आत्मचिंतनाची वेळ आहे. त्यामुळे ही निवडणूक पक्षीय नव्हे तर ही संस्कृती वाचवण्याची आहे. भ्रष्टाचार विमुक्त, भ्रष्टाचार मुक्त आणि दंडेलशाही मुक्त करण्याच्या अनुषंगानं आपण आपल्या तिन्ही नगरसेवकांना विजयी करण्याकरता एक विचार, एक जिद्द घेऊन आपण सर्वांनी पुढे जावं. अन्यथा काळ आपल्याला माफ करणार नाही. आणि ही जबाबदारी काँग्रेसच्या उमेदवारांनी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही उमेदवारी घ्यावी ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि महिला ज्या आहेत या तिन्ही महिला लागल्या म्हणजे लक्ष्मी आता तुम्हाला प्रसन्न आहे. ती लक्ष्मी जरी नसली
पैसा फेक तमाशा देखवाली, मात्र आपण हा विचाराचं जे धन आहे आणि संघर्षाचं जे धन आहे ते घेऊन आपल्या या मतदारसंघातल्या तिन्ही ज्या उमेदवार आहेत त्या विजयी करावं हे आव्हान करतो. इथलं आमचं नेतृत्व मुख्यमंत्र्यांचा सामूहिक निषेध करू, आपण सगळेजण मिळून निषेध करू. चिखलदरा येथे तिथली जमीन आता नागपूरची जमीन जेवढी लाटायची तेवढी लाटली. मुंबईचे खिरापत जोरदार वाटत चालू आहे. चिखलदऱ्यावर आता डोळा आहे आणि चिखलदऱ्याची जागीर देवेंद्र फडणवीस त्यांच्या मामे भावाला दिलेली आहे. राहतो अमरावतीतून उभा कुठे आहे? चिखलदऱ्यात. आणि चिखलदऱ्यात कशाला? तर चिखलदऱ्याची सर्व जी त्या ठिकाणची जे शेत आहेत, प्लॉट आहेत, हे सर्व जे आहेत हे आता त्यांना लाटायचे. बावनकुळे नावाचे त्यांचे मंत्री आहेत, त्यांनी आता आदिवासीच्या जमिनी लीजवर देण्याची परवानगी दिलेली आहे. आणि आता त्याची अंमलबजावणी पहिले कुठे करणार आहे? त्याचा पायलट प्रोजेक्ट तो चिखलदऱ्याला तो करणार आहे. अशा मुख्यमंत्री इथे आला म्हणतो मामकुळ आहे. अरे बाबा मामकुळ आहे तर तुला जवळ करून घेतलं असतं अमरावती जिल्ह्यात. तो आता ती खरेदीच करायला लागला सगळी जमीन आणि या जिल्ह्यात वाटोळं करायला लागला तर कसं जमणार आहे? हा आणि दंडेलशाही धरून काय यांना करता तिथे बंटीवर बबली जे आहे तिथे त्याच्या मामे भावाच्या विरुद्धचा जो उमेदवार होता आपला त्याला जबरदस्तीने मागे घ्यायला लावले. सगळ्याच उमेदवार बिनविरोध झाली. ही लोकशाही आहे का दंडेलशाही आहे? माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे की हा देश कुठे चालला आपला? 7 उमेदवारांना आणि इतरांना विड्रॉल घ्यायला लावले. आज विड्रॉल घ्यायला लावले. तुमच्या इथे चाटा मारून ते निवडून आणायचा प्रयत्न करतील. उद्या काय होईल तो दिवस दूर नाही की आज आपण त्यांना जर थांबवलं नाही तर उद्या तुम्हाला भरल्या ताटावरून उठवून तुम्हाला घरातून तुम्हाला बाहेर फेकून देतील. सामासमानी फेकणार नाही, तुम्हाला घराच्या बाहेर हाकलून देतील. इतकी गुंडगर्दी ही महाराष्ट्रात आणि अमरावती जिल्ह्यात चालली आहे. आणि याचं उत्तर काय? किती आपण रडलो तर ही लढाई संपणार नाही. त्यामुळे रडायचं का लढायचं तर लढलंच पाहिजे. आणि आपण रडत बसलो तर काळ आपल्याला माफ करणार नाही. करिता काँग्रेस हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याच्या आणि महात्मा गांधींच्या विचाराच्या भूमिकेतून आपण पुढे जावं हे सत्तेशेवटी पुनश्च एकदा या ठिकाणी आवाहन करतो. वीरेंद्र भाऊ, काळ आपला परीक्षा पाहणार आहे. काळ आपल्या आज कुठेतरी सत्वपरीक्षा पाहत आहे, मात्र ही परीक्षा आपल्याला दिलीच पाहिजे. आणि या परीक्षेतून गेल्यानंतर उद्याचं सोनेरी स्वप्न त्यातूनच आपलं साकार होणार आहे. त्यामुळे संघर्षाचा काळ आहे. बोलते भाऊ बघू आपण जे आहोत ही संघर्षाकरता आपल्या पुढ्यात आहे. जेव्हा सत्ता येईल तेव्हा काय करायचं त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही. मात्र या महाराष्ट्रातून या दुसऱ्या स्वातंत्र्य संग्रामासाठी बलिदानाकरता तयार असताना स्वातंत्र्य संग्राम सेनानी म्हणून आपली चौघांची निश्चितपणे नोंद होईल ही आपल्याला गावी या निमित्ताने या ठिकाणी देतो आणि थांबतो. धन्यवाद.